आपण आज काय करणार आहोत, आज जो एक टॉपिक आहे तुमच्या सिलेबसचा टॉपिक नंबर 3, तो एक थर्ड टॉपिक आपण त्यातले टॉपिक्स जे आहे ते कव्हर करणार आहोत. तर त्या टॉपिक्समध्ये काय काय येतं आहे, हे रोल ऑफ व्हेरियस ऑर्गनायझेशन और व्हेरियस इन्स्टिट्यूशन्स, अपेक्स इन्स्टिट्यूशन इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आपल्याला रिसोर्स माहिती आहे, इकॉनॉमिक रिसोर्स, ह्युमन रिसोर्स म्हणजे काय, जो उपयोगाला येतो, कामाला येतो. आपल्या ज्या लेक्चर्स झालेत स्टेट बोर्डचे त्यामध्ये आपण शिकवलं ह्युमन रिसोर्स म्हणजे काय. ह्युमन म्हणजे व्यक्ती, आणि कुठलाही व्यक्ती रिसोर्स असेल का, नाही. स्मॉल चाइल्ड ही इज ऑल्सो ह्युमन, बट इज ही रिसोर्स, इज ही युजफुल फॉर इकॉनॉमी? नो. हे जसं डिपेंडंट आपण म्हणून म्हणतो की 15 to 55 वर्किंग एज पॉप्युलेशन, 18 to 60 वेगवेगळं आहे वेगवेगळ्या देशांमध्ये. आपण ते पुढच्या काही टॉपिक्समध्ये आहेत ते तिथे शिकणार आहोत, काय कुठे कसं. मग ह्यांचं रोल काय आहे, ह्या अपेक्स इन्स्टिट्यूशनचं, अपेक्स म्हणजे सगळ्यात वरती असणाऱ्या, हेडवरती असणाऱ्या इन्स्टिट्यूशनचं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये रोल काय आहे. आणि यांनी काही इन्स्टिट्यूट्सचे नावं दिलेत, यांनी मिक्स करून नावं दिलेत आपल्याला. शेवटला दिले एक्सेट्रा. ह्या एक्सेट्राचा सगळ्यात मोठा घोळ आहे. तर एक्सेट्रा म्हणजे काहीही विचारू शकतात, ह्या इन्स्टिट्यूट्स तर आहेत. बट ह्या टॉपिकवरती आय एम एक्सपेक्टिंग 5 क्वेश्चन. ओके, 20 क्वेश्चन आहे, 5 क्वेश्चन पर टॉपिक मी एक्सपेक्ट करतोय. MPSC खूप रॅशनल एक संस्था आहे. ह्या रॅशनल संस्थेमध्ये हे काय करतात, यांनी एक डिसाईड केलेलं असतं की दिस नंबर ऑफ क्वेश्चन्स विल बी आस्किंग फ्रॉम दिस टॉपिक. 20 टॉपिक्स दे हॅव गिवन यू फॉर इन योर सिलेबस, अँड आय एम एक्सपेक्टिंग 5 questions from each topic. This means it will take to 100 questions. All questions will be in English medium, so that's why the notes which I'll be providing here will be in English medium only. The teaching will be bilingual, Minglish I'll call it, Marathi and English mix. Okay, so म्हणजे मला काय सांगायचं काय तुम्हाला नेमकं, की इंजिनिअरिंग स्टुडंट्समध्ये एक गुड क्वालिटी ही आहे की त्यांची मेमरायझेशन पॉवर चांगली आहे, मेमरी मध्ये स्टोअर करण्याची पॉवर चांगली आहे, ॲनालिटिकल एबिलिटी चांगली आहे. MBBS स्टुडंट्स जे आहेत, मेडिकल करतात, त्यांचीसुद्धा एक मेमरीची स्टोअर करण्याची कॅपॅसिटी खूप छान असते, लवकर ग्रास्प होतात त्यांना कॉन्सेप्ट्स. तर मी एक सजेस्ट करेल तुम्हाला, स्टार्टिंगलाच सांगून देतो, जे ITIचा फॉर्म भरतायत एक्सपिरियन्स इंजिनियर स्टुडंट्स, खूप छान जॉब आहे. बट लेक्चर्स करण्यामध्ये तुमचा खूप वेळ जाणार आहे. 2-2, 3-3 तासाचे लेक्चर, 20-20, 25-25 लेक्चर्स, 30-30 लेक्चर्स. सो इश्यू हा होऊ शकतो की तुम्हाला लेक्चर्सचा कमी उपयोग आणि मे बी नोट्सचा जास्त उपयोग होऊ शकतो. म्हणून आपण एक नोट्ससाठी सेपरेट सेक्शन काढले, ज्या कुणाला नोट्स पाहिजेत ह्या टाईपच्या नोट्स त्यांना मिळतील. सो विल जस्ट लुक इन टू द टॉपिक फर्स्ट, दॅन विल सी हाऊ दिस विल गो अँड हाऊ यू विल फाइंड दीज नोट्स.